मुंबईतील लोकल ट्रेनने पुन्हा एकदा निष्पाप लोकांचे बळी घेतले। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निषेधामुळे लोकल ट्रेन थांबली। लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जणांनी जीव गमावला, याला जबाबदार कोण? मुंबईतील जीवनरेखा असलेल्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा मोठा अपघात झालाय। यावेळी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही दुर्घटना घडली आणि या अपघातात 3 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत। 6 नोव्हेंबरच्या रात्री अचानक मुंबई ठप्प झाली। ती घटना नेमकी काय होती ते आपण जाणून घेऊयात। 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत सर्व काही सुरळीत चाललं होतं। लोकल ट्रेन नेहमीप्रमाणे सुरू होत्या। त्यानंतर अचानक संध्याकाळी 5:30 वाजता लोकल ट्रेन चालक आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्टेशनवर ट्रेन थांबवली आणि निषेध करायला बसले। त्यांनी मुंब्रा ट्रेन अपघातातून कर्मचाऱ्यांची नावे वगळण्याची मागणी केली। निषेध म्हणून सीएसएमटी स्टेशनवर अनेक गाड्या थांबवल्या। सुमारे अर्ध्या तासानंतर स्टेशनवर घोषणा केली गेली की सीएसएमटीच्या पुढे कोणतीही ट्रेन जाणार नाही। ही घोषणा ऐकताच सर्व प्रवासी घाबरले आणि स्टेशनवर गर्दी होऊ लागली। मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवर सुद्धा हळूहळू तसंच दिसू लागलं। संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सर्व मध्य रेल्वे स्थानके प्रवाशांनी भरलेली होती। कामावरून परतणारे प्रवासी तासनतास स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होते। घरी परतण्यासाठी ट्रेन येईल या आशेने तासनतास वाट पाहिल्याने थकलेले अनेक प्रवासी रुळावरून पायी चालताना दिसले। सीएसएमटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या कोणत्याही गाड्या नसल्याने लाखो प्रवासी घरी जाण्यासाठी हताश झाले आणि बऱ्याच जणांनी रुळावरून चालायला सुरुवात केली। दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांना समजावण्याचे काम करत होते। 8 ते 8:30च्या सुमारास एक ट्रेन सीएसएमटी स्थानकावरून निघाली आणि हळूहळू सर्वच गाड्या निघू लागल्या। दरम्यान प्रवासी देखील रुळावरून चालत होते। त्यावेळी अचानक एक लोकल ट्रेन सँडहर्स्ट स्थानकाजवळ आली आणि ट्रॅकवरून चालणाऱ्या प्रवाशांना धडकली। लोकल ट्रेनशी झालेल्या टक्करमुळे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली। या अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले। त्यापैकी 3 जणांना काही वेळातच त्यांनी त्यांचा जीव गमावला आणि 2 प्रवाशांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हळूहळू लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या आणि स्टेशनवरील गर्दी कमी होऊ लागली। मात्र या तिघांच्या घरी अचानक शोककळा पसरली। सर्वांनाच प्रश्न पडू लागला की या सगळ्यासाठी कोण जबाबदार आहे? की ते कर्मचारी त्यांच्या कामावर परतले आहेत, पण त्या तिघांचे आयुष्य परत कोण मिळवू शकेल? जीव गमावलेल्या 19 वर्षीय हेली मोहमाया या मुलीच्या आईने आता रेल्वेला प्रश्न विचारलाय की माझी मुलगी आता जिवंत नाही, पण या घटनेला जबाबदार कोण? रेल्वे जबाबदारी घेईल का की अचानक निषेध सुरू करणारे कर्मचारी याची जबाबदारी घेतील? या तिघांचा प्राण गेल्यामुळे याला जबाबदार कोण आहे हे काळच सांगेल आणि अशा अपघातांमधून रेल्वे कधी धडा घेईल।